आहे, समाजामध्ये प्रबोधन करते, समाजामध्ये जागृती करते, समाजाला एकत्रित करते, आहे की नाही? आणि शैक्षणिक हा थोडासा वेगळा विषय आहे. विषय सामाजिकच आहे, सामाजिक मधला उपविषय आहे. तरी पण आजपर्यंत एवढी शिक्षणाच्या बाबतीमध्ये रोखठोक भूमिका आपण घेतलेली नाही. त्याच्यापेक्षा जास्त भूमिका याच्यानंतर आपल्याला या क्षेत्रामध्ये घ्यावी लागणार आहे. त्याचं पहिलं कारण आहे शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरण, व्यापारीकरण. आलं लक्षात? शिक्षणाचं खाजगीकरण, बाजारीकरण आणि व्यापारीकरण दिवसेंदिवस होत आहे की नाही? होत आहे. काय खाजगीकरण म्हणजे काय? कोणाला सांगता येईल? पटकन उभं सांगा, ज्याला येते त्याने. आणखी छान प्रयत्न केला गौरव सर, धन्यवाद. आणखी काय म्हणता येईल? खाजगीकरण म्हणजे कशाला म्हणायचं खाजगी? आजकालच्या जनरेशन मध्ये गव्हर्नमेंट शाळेमध्ये कमी ऍडमिशन करून प्रायव्हेट शाळेमध्ये जास्त ऍडमिशन केलं. व्हेरी गुड. खाजगी हे मालकी हक्क आहे. आलं लक्षात? एक असतो सार्वजनिक आणि दुसरं असते खाजगी. पूर्वीच्या ज्या शाळा होत्या, बहुतांश राज्यघटना अंमलात आली तेव्हापासून सार्वजनिक होते की नाही? सार्वजनिक म्हणजे सरकारी. भारताच्या जनतेच्या कराच्या पैशातून चालवल्या गेलेल्या होत्या. आता दिवसेंदिवस काय होत आहे? शाळांचा जो मालक आहे तो सरकार आहे का? आहे का? सरकारी शाळा कमी होत आहेत आणि मालकी हक्क कोणाकडे जात आहे? वेगळ्या वेगळ्या लोकांकडे. जसं प्रत्येक शाळेला नाव आहे. जसं आमच्याकडे एक शाळा आहे, पुरुषोत्तम दास बागला, खाजगी नाव आहे. शिक्षण क्षेत्राशी काही संबंध आहे का? पण त्यांच्या नावाची शाळा आहे की नाही? वरोऱ्याला आहे सरबती बागला इंग्रजी माध्यमाची शाळा. खाजगी आहे? सार्वजनिक आहे का? शिक्षण हे खाजगी होत चाललेलं आहे. मग तो काय करेल खाजगी माणूस? मला वाटलं तर ऍडमिशन देईन, नाही वाटलं तर? सरकारी शाळेमध्ये तसं होते का? ऍडमिशन द्यावीच लागते. कोणत्याही महिन्यात ये, जुलैमध्ये ये, ऑगस्टमध्ये ये, सप्टेंबरमध्ये ये, डिसेंबरमध्ये ये, जानेवारीमध्ये ये, ऍडमिशन द्यावी लागते सार्वजनिक क्षेत्रातील शाळांमध्ये. खाजगी शाळेत ऍडमिशन मिळेलच याची शाश्वती, कारण ती त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. सरकारी प्रॉपर्टी आहे का? खाजगी संपत्ती आहे त्याची. त्याला ते नियम लागू होत नाही.
हे खाजगीकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. दुसरा आहे बाजारीकरण. बाजार माहिती आहे तुम्हाला? कशाचा भरतो बाजार? व्हेरी गुड. उभं होऊन सांगायचं. कशाचा भरतो बाजार? भाजीपाला, फ्रूट्स. आणखी उभा आहे. सिट डाऊन. सेल म्हणजे कशाचा? कपडे. कपडे. हा, कपड्यांचा बाजार भरतो. आणखी बाजार हा वस्तूंचा भरतो. बाजार कशाचा भरतो? भरतो की नाही? इथे माणसांचा बाजार भरवणं सुरू झालाय. माणसांचा बाजार पाहिला का तुम्ही? माणसं खरेदी विक्री. इथे हा शिक्षणाचा बाजार सुरू झालेला आहे, माणसांचा म्हणण्याऐवजी. कारण शिक्षण हे माणसासाठीच असते की नाही? शिक्षणाचा बाजार म्हणजे माणसाचाच बाजार झाला एक प्रकारचा. आता हा शिक्षणाचा बाजार कसा कसा भरवला जाते? काय उदाहरण सांगता येईल? शिक्षणाचा बाजार कसा भरवला जाते? कसा भरवला जाते? फीस. व्हेरी गुड. हे पोरगे हुशार आहे. आणखी फी तो म्हणाल तेवढी. सरकारी शाळेमध्ये फी असते का? खाजगी शाळेमध्ये असते ना. खाजगी शाळेमध्ये मुलांची आई एकमेकांच्या म्हणजे अनेक मुलांच्या आई एकमेकींना विचारतात, काय ग तुझा मुलगा कुठे शिकते? मग ते म्हणते माझा मुलगा सेंट अमुक अमुक शाळेमध्ये शिकतो, आहे ना. सेंट नावाच्या पुष्कळ शाळा आहे. मग दुसरे म्हणते काय ग तुझा मुलगा कुठे शिकतो? ते काय म्हणते माझा मुलगा बागला कॉन्व्हेंट मध्ये शिकतो. तिसरीला विचारते तुझा मुलगा कुठे शिकते? ते सांगत असेल तिसऱ्या कॉन्व्हेंटचं नाव. इथेच चर्चा संपतात का? मग काय विचारतात? तुझ्या मुलाची फी किती आहे? मग एक आई सांगते मी माझ्या मुलाला वर्षाची 20,000 रुपये फी देते. मग दुसऱ्या मुलाची आई त्याला विचारते त्याची फी किती? 30,000. मग सेंटवाल्याची फी किती? 40,000. आणि मग त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते. हा नाही माझं सेंट मध्ये शिकते म्हणजे भेदभाव झाला सुरू. मग अशी कोणीतरी भेदभावाचं उदाहरण सांगितलं होतं आहे ना, बौद्धिक सत्रामध्ये सुरू झाला होता. तर इथून हा भेदभाव सुरू होते आणि हे बाजारीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. या बाजारीकरणावर कोणाचंही नियंत्रण आहे का? नियंत्रण दिवसेंदिवस शिक्षणाचं खाजगीकरण आहे, बाजारीकरण सुरू आहे आणि हे दिवसेंदिवस अनियंत्रित होत आहे. भविष्यात कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की आपल्याला शिक्षण मिळेल की नाही हे सुद्धा असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्याला शैक्षणिक भूमिका घ्यावी लागत आहे. दुसरं आहे व्यापारीकरण. दुसरं काय? तिसरं बाजारीकरणाचं मोठं स्वरूप म्हणजे व्यापारीकरण. बाजार हा छोट्या छोट्या वस्तूचा भरतो, व्यापार हा होलसेल मध्ये होतो. होतो की नाही? व्यापार कसा होतो? होलसेल. आणि या शिक्षणाचं आता दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये व्यापारीकरण होत आहे.
माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का सगळे? व्यापारीकरण होत आहे? ठीक आहे, चला एक मुद्दा तुम्हाला पटला, यात आनंद आहे. दुसरा, आपल्याला शैक्षणिक भूमिका का घ्यावी लागत आहे. माझा आवाज येत आहे का सगळ्यांना? माझा आवाजाचा प्रॉब्लेम आहे, थोडासा आवाज कमी निघते, पण आज बरा आहे. हा, तर दुसरा मुद्दा आहे आपला, शालेय शिक्षणात संविधानाऐवजी मनुस्मृती, दासबोध व इतर ग्रंथ अक्षर ओळखायला येत आहे? हा, माझा ते खडून लिहिण्याची प्रॅक्टिस आहे, मला ह्या पेनने लिहिण्याची प्रॅक्टिस नाही, त्याच्यामुळे अक्षर जे ओळखायला नाही आलं ते विचारायचं. काय अशी गडबड नाही आहे, काही मला नागपूरला वगैरे जायचं नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या फुरसतीनं तुम्हाला समजाल अशा पद्धतीनं आपण विषय मांडू. गुरुजी नाही दिसत आहेत, गुरुजी कुठे गेले? गुरुजी हा, तर तुम्ही पेपर जर वाचत असाल तर पेपर मध्ये मनुस्मृती आणि दासबोध हे ग्रंथाचे काही भाग इयत्ता 3री ते 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये छापणार आहोत असं शासनानं जाहीर केलेलं आहे. पेपर वाचता? सगळ्याच पेपरला आलाय की येत्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 3री पासून 12वी पर्यंतचे सारे क्रमिक पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये काय येणार आहे? मनुस्मृतीचे काही श्लोक आणि दासबोध मधले मनाचे श्लोक. दासबोध मध्ये कशाचे श्लोक आहेत? हा, हे येणार आहेत. वास्तविक पाहता काय यायला पाहिजे पाठ्यपुस्तकात? काय यायला पाहिजे? जबाबदार नागरिक घडवण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकामध्ये संविधान यायला पाहिजे. नागरिकांची हक्क आणि कर्तव्ये संविधानामध्ये अंतर्भूत आहेत. आणि पाठ्यपुस्तकामध्ये संविधानाला डावलून कोणते ग्रंथ येऊन राहिले आहेत? मनुस्मृती आणि दासबोध. आणखी काही असतील इतर मध्ये टाकलं आपण. मनुस्मृतीच माहिती आहे कोणाला? काय आहे मनुस्मृती? काय रे मनुस्मृती? उभा, काय मनुस्मृती? माहिती नाही. व्हेरी गुड. आणखी काय रे बाबा मनुस्मृती? उभा, काय मनुस्मृती? ग्रंथ आहे. व्हेरी गुड. एवढं तरी माहिती आहे, ग्रंथ आहे मनुस्मृती. काय मनुस्मृती? बस ना बस. काय मनुस्मृतीच्या आतमध्ये? मनुस्मृतीच्या त्या ग्रंथाच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे? तर माणसामध्ये भेद करणे, भेदभाव करणे, एका माणसाला श्रेष्ठ मानणे, दुसऱ्याला कनिष्ठ मानणे, माणसांचे हक्क माणसापासून हिरावून घेणे, आहे की नाही? अन्यायकारक गोष्टी मनुस्मृतीमध्ये जुन्या काळापासून लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि याचे जर संदर्भ
शालेय शिक्षणामध्ये आले तर आज जे भारताचे आपण नागरिक आहोत, तर उद्या काय होईल? एक श्रेष्ठ नागरिक होईल, एक कनिष्ठ नागरिक होईल, है ना? एक तुच्छ नागरिक होईल, एक उच्च नागरिक होईल. आणि असे तुच्छ, उच्च, श्रेष्ठ, कनिष्ठ ह्या संकल्पना भारतीय संविधानाला मान्य, भारतीय संविधानाला माणसामध्ये भेद मान्य नाही. आणि भारताचं संविधान संपवण्याच्या दृष्टीने बालमनावर संस्कार करून या अशा पद्धतीचं लेखन आता आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये येणार आहे. आणि ते तुम्ही पाठ करणारा आणि विश्वास ठेवणारा. पुस्तकात आहे तर मग विश्वास ठेवाच लागेल शाळेच्या पाठ्यपुस्तकात. ठीक आहे. दुसरा मुद्दा समजला. त्याच्यानंतर याच्यामधूनच काय होईल, याचा उपमुद्दा आहे मानसिक गुलामीकडे वाटचाल. असा जर सिलेबस बनला आणि असा जर सिलेबस शिकवला तर येणारी पिढी काय होईल? कशी होईल? गुलाम होईल. कोणता गुलाम? मानसिक. कसा गुलाम होईल? मानसिक गुलाम. आपली समस्या काय आहे? समस्या गुलामी ही समस्या आहे की नाही? सगळ्यात मोठी समस्या तर हीच आहे. बाकी समस्या तेवढ्या मोठ्या नाही आहेत. आता हे झाला, हा पहिला प्रश्न झाला. असे 5 प्रश्न आहेत. हे पुसू, समोर येऊन बसायचं. हा, झालं का? ठीक आहे. विषय एकच आहे, समता सैनिक दलाची शैक्षणिक भूमिका. समता सैनिक दलाची जे शैक्षणिक भूमिका आहे ते शेवटच्या प्रश्नात आहे. तोपर्यंत आपण पार्श्वभूमी समजून घेऊ. दुसरा, समता सैनिक दलाच्या घटनेत शैक्षणिक दृष्टिकोनाविषयी काही उल्लेख आहेत काय? झालं. समता सैनिक दलाची घटना आहे हे किती जणांना माहिती आहे? समता सैनिक दलाला घटना आहे हे किती जणांना माहिती आहे?
तुला माहिती आहे बाबू? तुला माहिती आहे? उभा होतोस तोच हा नाही आहे ना, बस सिट डाऊन, काय हरकत नाही. समता सैनिक दलाला घटना आहे. प्रत्येकच संस्थेची घटना असते. भारतीय बौद्ध महासभा आहे, त्याची घटना आहे. समता सैनिक दल आहे, त्याची सुद्धा घटना आहे. कोणताही संघटन, कोणताही देश चालवायचा असेल तर त्याचे काही नियम असतात. त्याचे काय असतात? आणि ते नियम एका पुस्तकामध्ये लिहिलेले असतात. आता हे समता सैनिक दल जे आहे कोणी तयार केलेलं आहे? व्हेरी गुड, हुशार पोरा. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आहे ना. बाबासाहेब आंबेडकरांना कायद्याचं ज्ञान होतं. त्यांनी समता सैनिक दलाची घटना सुद्धा लिहिलेली आहे. समता सैनिक दलाचा ड्रेस कसा असावा, समता सैनिक दलाची परेड कशी असावी, त्यात कोणते कोणते ऑफिसर असावे, समता सैनिक दलाचं बौद्धिक सत्र जर असेल तर त्यात कोणते विषय असावे, है ना. अशा पद्धतीची ती घटना आहे. किती कलम आहे कोणाला माहिती आहे? समता सैनिक दलाच्या घटनेत किती कलम आहेत? हा किती? नाही, ते भारताच्या घटनेत आहेत. व्हेरी गुड, चांगलं उत्तर दिलं, चांगला प्रयत्न आहे. भारताच्या घटनेमध्ये आहे. आपला भारत देश आहे ना, त्या घटनेत आहे. समता सैनिक दलाच्या घटनेमध्ये किती कलम आहेत? आपण घटना शिकवत नाही, त्याच्यामुळं हे सगळं गोंधळ आहे. 11 कलमाची घटना आहे. किती? 11. त्या घटनेमध्ये कलम 2 मध्ये ध्येय दिलेलं आहे. कलम 1 मध्ये नाव आहे. कलम 2 मध्ये समता सैनिक दलाचं ध्येय दिलेलं आहे. काय ध्येय आहे? विषमता नष्ट करणे, आणि समता, समानता, स्वतंत्रता स्थापन करणे. विषमता म्हणजे भेदाभेद. भेदाभेद नष्ट करणे, माणसा माणसातला भेदाभेद नष्ट करणे. आणि त्याऐवजी काय करणे? हा, व्हेरी गुड, हुशार आहे पोरं, बोलायला लागले ना. आता हाही शब्द तुमच्या ओळखीचा आहे आणि हाही तुमच्या ओळखीचा आहे आणि तिसराही ओळखीचा आहे की नाही? सांगा बरं, समता म्हणजे काय? समता आणि समानता काय सांगता येईल? प्रयत्न करा, चुकले तरी चालते. कशाला म्हणायचं समता? हा, समता कशाला म्हणायचं? सांग सांग ना, प्रयत्न कर ना. कशाला म्हणायचं समता आणि समानता? नाही, हरकत नाही, काय हरकत नाही. हा, कोणाला सांगता येईल? प्रयत्न करून पाहायचा. हा, झोप येत नाही ना? झोप येत असेल तर चेहऱ्यावर पाणी घेऊन यायचं. सोपं आहे. आपल्या संघटनेच्या नावात असतं समता आहे.
आहे की नाही? सगळे समान. हा, सगळे समान. एकत्र येणे. समानता म्हणजे सारखे. व्हेरी गुड. समता म्हणजे एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. आहे की नाही? काही गोष्टी अशा असतात की त्या भाषण देऊन समजत नाही, उदाहरण देऊन समजतात. ठीक आहे. किती मुलं आहे? जमले का? जमले ना? कमी वेळात पटकन. 3 मुलं आहे. किती मुलं आहे? 3. आपल्याजवळ केळी आहेत 1 डझन. किती केळी आहे? 1 डझन म्हणजे बरं, केळे जे आहे हे किती आहे? 1 डझन आहे. आता हे 3 मुलं आहे, प्रत्येकाच्या वाटणीला किती येईल? अरे वा, हुशार आहे पोरं. 4 4 4 येईल ना? प्रत्येकाच्या वाट्याला किती आले? 4. पण आता मी काय केलं? मला माहिती आहे हा जो मुलगा आहे की नाही, हा 2 दिवसापासून काहीच जेवला नाही. हा मुलगा 2 दिवसापासून जेवला नाही. पूर परिस्थिती होती त्याच्याकडे आणि तो येऊन बसला आपल्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये आणि तो जेवलाच नाही. पण मला माहित आहे बाकीच्याला माहिती नसेल, म्हणून मी काय केलं, याला 4च्या ऐवजी 6 केळे दिले. 4च्या ऐवजी किती केळे दिले? 6. कारण हा 2 दिवसापासून जेवलाच नाही. आलं लक्षात? हा मात्र सकाळी जेवला होता पण दिवसभर नाही जेवला, म्हणून मग काय केलं, 4च्या ऐवजी 3 दिले. 3 कसे? जेवलाच नाही ना तो. हा, कारण तो जेवला नाही ना. 5 दिले. किती झाले? 6 आणि 5 11. आणि हा मात्र घरूनही जेवून आला, इथंही जेवला. आहे की नाही? वरण भात भाजी, ते वांग्याची आलूची, आणि वरून ते तिकडं स्वयंपाक खोलीत जाऊन ते रसगुल्ले खाल्ले. काही पोरायनं खाल्ले रसगुल्ले आज. आहे की नाही? तर हे याच्यात पक्क भरपेट होत, म्हणून याला मी किती केळे दिले? झाले 1 डझन. झाले. मी या तिघासोबतही न्याय केला की नाही? केला न्याय. कारण हा 2 दिवसाचा उपाशी आहे, याला देऊन टाकले पोट भरण्याला 1 केळं. हा फक्त 1च दिवस उपाशी आहे सकाळपासून, आणि हा मात्र भरपेट जेवला आहे 2-3 वेळा. हे मला माहिती असल्यामुळं काय झालं, मी प्रत्येकाची गरज ओळखली. प्रत्येकाची काय ओळखली? याला किती केळाची गरज आहे हे ओळखलं आणि त्याला त्या पद्धतीने केळं दिले. तिघही खुश आहेत. तिघही. जर त्याला 4-4च केळे दिले असते तर हा खुश असता का? हा खुश नसता. हाही खुश नसता. याला भूकच नाही तेवढी. 4 केळं खाण्याची भूकच नाही ना. मग यानं काय केलं असतं, शिदोरी बांधून नेली असती आपल्या भावासाठी. तर हे 4-4 केळं दिल्यामुळं काय झालं की तेवढं समाधान नसतं झालं, त्याच्यापेक्षा जास्त समाधान
अशा पद्धतीनं वाटणी केल्यामुळं झालं. हे जे आहे 4 4 4 हे काय आहे? समानता. समान वाटणी. हे वाटणी कशी आहे? आणि हे जे आहे गरजेनुसार केलेली वाटणी हे काय आहे? समजलं ना? आता हे उदाहरण न देता जर मी एकटाच भाषण दिलं असतं तर तेवढं समजलं नसतं, उलट झोप लागली असती, आहे की नाही? कारण उष्णता असल्यामुळे झोप लवकर येते कूलर मध्ये जर बसलं तर बाबासाहेब काय म्हणते? ह्या गोष्टी आपल्याला स्थापन करायच्या आहे. हे कुठे लिहिलेलं आहे? कुठे लिहिलेलं आहे? हा, कुठे लिहिलं आहे? समता सैनिक दलाच्या घटनेत कलम नंबर 2 याच्यामध्ये लिहिलेलं. समता सैनिक दलाची घटना वाचा. समता सैनिक दलाची घटना समता सैनिक दलाच्या ऑफिस मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आणि स्वतंत्रता हे तर तुम्हाला माहीतच आहे. तुम्हाला प्रत्येकाला स्वतंत्रता पाहिजे. कोणी गुलामीत राहू इच्छिल का? नाही. फक्त काही नियम पाडून स्वतंत्रतेचा उपभोग घ्यावा लागतो. जसं रस्त्यानं चालत आहे, मी स्वतंत्र आहो म्हणजे कसाही चालू शकतो का? डाव्याच बाजूने चाललं पाहिजे. आलं लक्षात? हा. तर कलम 2 मध्ये शिक्षणाविषयी ह्या गोष्टी आहे. समता समानता शिक्षणामध्ये आवश्यक आहे की नाही? हा, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन दुसरा कलम आहे का शिक्षणाच्या संबंधी समता सैनिक दलाच्या घटनेत? तर कलम 4 आहे. कलम 4 चं उपकलम 2. कलम 4 उपकलम 2. समता सैनिक दल वाचनालये चालवेल. समता सैनिक दल वाचनालये चालवेल. समता सैनिक दलाचं वाचनालय पाहिलं का कुठे? नाही. याच्यानंतर आपल्याला चालवायचं आहे. याच्यानंतर काय करायचं आहे? वाचनालय चालवायचं आहे. वाचायला आवडते तुम्हाला? किती तास वाचायला आवडते? हा, किती तास वाचायला आवडते? 2 तास. बाबासाहेब किती तास वाचत होते? 18 तास, कधी कधी 21 तास, है ना? आणि तुम्हाला किती तास वाचायला आवडते? 2 तास. म्हणजे प्रगती करायला लागेल ना आणखी? वाचण्याची स्पीड वाढवा लागेल की नाही? समता सैनिक दलाला हा उपक्रम चालवणं बंधनकारक केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि तुम्ही म्हणता की समता सैनिक दलाचे वाचनालय दिसत नाही. मग दिसले पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण वाचनालयाशिवाय, मग अशी सांगितलं ना ते सरांनी, विचार आवश्यक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 प्रश्न संपले आपल्या इथे. हे झालं सगळ्याचं लिहून. समता सैनिक दलाच्या घटनेमध्ये शिक्षणाविषयी मला या 2 गोष्टी दिसल्या. समता सैनिक दलाच्या घटनेत का बरं दिसल्या? कारण समता सैनिक दलाची जेव्हा सुरुवात झाली
तेव्हा सगळ्यात पहिले आम्ही समता सैनिक दलाची घटना शिकवली. आम्ही केंद्रीय कमिटीला विचारलं, जिल्हा कमिटीला विचारलं की आम्हाला दर रविवारी बौद्धिक सत्र घ्यायचे आहे आणि मनात येईल तसं शिकवायचं काय, काहीतरी सिलेबस असावा. सिलेबस उपलब्ध न झाल्यामुळं शेवटी आम्हाला बाबासाहेबाचा दस्तावेज जो भेटला तो आम्ही शिकवला. आता तो शिकवून झाल्यानंतर आणखी जसं मनात येईल तसं शिकवावं काय. तर मग रायटिंग अँड स्पीचेस मध्ये जे बाबासाहेबांचे समता सैनिक दलाला धरून भाषण आहेत ते शिकवणं सुरू केले. आणि अशा पद्धतीने संडे स्कूल सुरू होतं. कोविड नंतर तेवढी त्याच्यामध्ये गती राहिली नाही. कोविड मध्ये मग ते सगळं बंद करण्यात आलं. ठीक आहे. चला तिसरा, दोन प्रश्न सांगितले, दोन्ही प्रश्न समजले. नुसत्या माना नाही हलवायच्या, सांगता यायला पाहिजे. लिहिले ना तुम्ही, सांगता यायला पाहिजे. मग कारण त्या सरांनी सांगितलंय, अमर्त्या सरांनी सांगितलंय की नाही, अमर्त्या सर तुमचं ते उजळणी घेतील. मग ते जबाबदारी त्यांच्यावर आहे, तुमची उजळणी घ्यायची. ठीक आहे. शिक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? हा थोडा मोठा विषय आहे, पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करीन. बुद्धाचा दृष्टिकोन काय आहे? पहिला आहे बुद्धाचा दृष्टिकोन. कारण जनरली आपली चळवळ कुठून सुरू होते? कोणापासून सुरू होते चळवळ आपली? भगवान बुद्धापासून. मग अशी लोखंडे सरांनी सांगितलं ना, डेमोक्रेसी कुठे होती? बुद्धाच्या काळात होती. शाक्य संघात होती, भिक्षू संघात होती. आलं का लक्षात? तिथे शिक्षण होतं की नाही? तर शिक्षणाविषयी बुद्धाचा काय दृष्टिकोन आहे? शिक्षणाविषयी बुद्धाचा काय दृष्टिकोन आहे? बुद्धाचे अनेक सिद्धांत आहेत, त्यातला एक सिद्धांत घेऊ फक्त, आणि तोही पूर्ण नाही घेऊ. एक सिद्धांत आहे पटिच्च समुप्पाद. काय सिद्धांत? वाचा. हा काय? इकडे खुर्च्या रिकाम्या, इकडे या इकडे बसा, इकडे हा बसा. वाचलं का? ओळखाले आलं? माझे अक्षर ओळखाले आले का? पहिल्या वर्गाच्या पोरासारखे चांगले आहे ना? अरे वा वा वा, मला आनंद झाला. चांगले आहे म्हणल्यामुळं. छान आहे ना? हा, व्हेरी गुड, थँक्यू. हा, बुद्धाचा एक सिद्धांत आहे, त्या सिद्धांताचं नाव आहे पटिच्च. हा, पाली शब्द आहे, त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो कार्य कारण भावाचा सिद्धांत. मराठीत काय होतो? कार्य कारण भावाचा सिद्धांत.
आणि त्याचा आणखी सोप्यात सोपा अर्थ असा होतो की कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. कोणतीही गोष्ट तेव्हाच घडते जेव्हा काहीतरी कारण असते. विनाकारण कोणतीही गोष्ट घडते का? काहीतरी कारण असते तेव्हा घडते. तुम्ही इथे येऊन बसले तर काही विनाकारणच बसले का? काहीतरी कारण आहे आणि त्याचे परिणामही आहे. आता तुम्ही इथे येऊन बसले तर मग त्याचा परिणाम काय आहे की आता तुम्ही गावात जाऊन समजा सैनिक दलाचं कार्य करणार आहे. हा परिणाम झाला की नाही? हा. तर कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही, त्याचं कारण असते आणि त्या गोष्टीचे परिणाम देखील असतात. हा काय आहे पटीचा समुत्पाद सिद्धांत? कोणाला येते का? सिनियर मोस्ट पैकी शुभम सर, गौरव सर? हा नाही, हरकत नाही. झोप येत आहे निखिल सर? नाही ना? तर तो काय आहे सिद्धांत? हा हा, व्हेरी गुड. वीरेंद्र सरांना माहिती आहे. तर त्याची सुरुवात 12 सरळ कडे आहेत आणि 12 उलट कडे आहेत, 24 आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे अविद्या, अविद्या पच्चाय संखारा. हा ड नव्हे, हा ड होय का? हा ड होय का? नव्हे. हा टिंब आहे ना डच्या समोर. अविद्या पच्चाय संखारा. संखारा पच्चाय विज्ञान. विद्या पच्चया नामरूप. समोर काही जास्त लिहून देण्याची गरज नाही. सरळ 12 आहे आणि मग उलटे 12 आहे. लिहून दिले तरी तुम्हाला थोडासा म्हणजे जास्तीचा डोस दिल्यासारखा होईल. आलं लक्षात? आता या सिद्धांतामध्ये बुद्ध काय म्हणतात बस एवढंच पाहायचं. या सिद्धांतामध्ये बुद्धाचं काय म्हणणं आहे एवढंच पाहायचं आहे. सिद्धांत शिकणं हा काही आपला उद्देश नाही. समता सैनिक दलाची शैक्षणिक भूमिका काय आहे हे शैक्षणिक भूमिका समजावून देण्यासाठी बुद्धाच्या सिद्धांताचं हे उदाहरण आहे. बुद्धाने सांगितलं की हे जेवढंही काही सुरू आहे, जेवढ्याही समस्या आहे, समस्याग्रस्त लोक आहेत, संघर्षाने पिडलेले लोक आहेत, तृष्णेने ग्रासलेले लोक आहेत, या सगळ्याचं कारण काय आहे? काय आहे? अविद्या. अविद्या म्हणजे मराठीमध्ये अविद्या. सगळ्याचं कारण काय आहे? अविद्या. अविद्या म्हणजे काय म्हणता येईल? अविद्या म्हणजे व्हेरी गुड. चंद्रहास सरनं सांगितलं ना? चंद्रहास मोहन सरांनी सांगितलं. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान जर तुम्ही नष्ट केलं तर बाकीच्या समस्या क्षुल्लक आहेत. मग त्या सगळ्याच गोष्टीवर तुम्हाला उत्तरं मिळत जातील. आणि आपल्याला जर आपलं अज्ञान संपवायचं आहे तर आपल्याला शैक्षणिक भूमिका घ्यावी लागेल की नाही?
अज्ञान कशापासून संपेल? शिक्षणापासून. शिक्षणापासून. शिक्षणापासून आपल्याला अज्ञान संपवता येते. आता शिक्षण दोन प्रकारचं आहे, मग अशीच सांगितलं अभय सरांनी. एक आहे पोटासाठीचं शिक्षण, एक काय आहे? पोटासाठी. तुम्ही इंजिनियर होता, डॉक्टर होता, आणखी काय काय होता? कोणीतरी ते मगाशी म्हणे आहे ना, हा ते तसं. तर हे जे शिक्षण आहे हे पोटासाठीचं शिक्षण आहे, आणि दुसरं जे शिक्षण आहे ते माणूस बनण्यासाठीचं शिक्षण आहे, समाज घडवण्यासाठीचं शिक्षण आहे, समाजाला दिशा देण्यासाठीचं शिक्षण आहे. आलं लक्षात? तर हे शिक्षण आपल्याला समता सैनिक दलामध्ये या गोष्टीवर आपली भूमिका अगदी स्पष्ट असली पाहिजे, अगदी स्पष्ट असली पाहिजे. शिक्षण अनेक प्रकारचं आहे ना, म्हणजे वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीजचं आहे. त्यातलीच एक महत्वाची फॅकल्टी मी अमर्त्य सरांना सुचवली होते, आर्थिक साक्षरता. तर हे भूमिका घ्यावं लागणार आहे. जर आपल्याला मॅनपॉवर समता सैनिक दलामध्ये पाहिजे असेल तर शैक्षणिक भूमिका घ्यावीच लागणार आहे, आणि त्यातही आर्थिक शिक्षण आपल्याला द्यावं लागणार आहे. सगळ्याची समस्या तेच आहे, शेवटी अडते कुठं घोडं. आपण जर शैक्षणिक भूमिकेवर काम केलं असतं तर आपला खूप सारा मॅनपॉवर वाढला असता. तर बुद्धाचा दृष्टिकोन समजला. काय म्हणतात बुद्ध? बुद्ध काय म्हणतात? अज्ञान. काय म्हणतात? अज्ञान जर तुम्ही नष्ट केलं तर तुम्ही सुखी होऊ शकता. अज्ञान नष्ट करणं महत्वाचं आहे. अज्ञान हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आणि ते काही केल्या लोक नष्ट करून राहिले. पण आपण आपलं नष्ट करायचं आहे अज्ञान, कारण आपण आता आपली शैक्षणिक भूमिका मांडणं सुरू केलेलं आहे व्यासपीठावरून. व्यासपीठ नाही म्हणता येईल, विचार मंच म्हणता येईल. हा शब्द येसांबरे सरांनी मला 2-3 वेळा सांगितला. तुमच्या बोलण्यामध्ये हा शब्द येते म्हणे, कोणता? व्यासपीठ. याचं कारण असं आहे की मी शिक्षकांचं ट्रेनिंग घेतो आणि तिथे हा शब्द जास्त प्रचलित असतो, तर ते अनावधानानं येते. तर विचार मंचावरून, समता सैनिक दलाच्या विचार मंचावरून आपण शैक्षणिक भूमिका मांडणं आता सुरू केलेलं आहे. याच्यावर काम करणं देखील सुरू करायचं आहे, आणि मग त्याचे काही विषय असतील पुढे जाऊन. दुसरा, महात्मा फुलेंचा दृष्टिकोन. झालं लिहून? महात्मा फुलेंचा धडा वगैरे, पुस्तक वगैरे जर वाचलं तुम्ही तर त्याने एक हंटर कमिशनला एक निवेदन दिलं होतं. हंटर कमिशनला काय दिलं होतं? निवेदन. आणि त्या निवेदनामध्ये महात्मा फुलेंनी असं सांगितलं होतं, तेव्हा इंग्रजाचं सरकार होतं. कोणाचं सरकार होतं? महात्मा फुलेंच्या काळात. आपण स्वतंत्र झालो होतो का? नाही. तर तेव्हा इंग्रजांना सांगितलं होतं महात्मा फुलेंनी, शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे. शिक्षण काय आहे? हक्क आहे. शिक्षण हा हक्क आहे, आणि शिक्षण पुरवणे
हे सरकारचं दायित्व आहे. शिक्षण पुरवणे हे कोणाचं दायित्व आहे? आम्ही विकत घेणार नाही. हे जे दुकानं काढले ना शिक्षण विकण्याचे, महात्मा फुलेंनी सांगितलं की शिक्षण हा आमचा हक्क आहे आणि शिक्षण पुरवणे हे कोणाचं दायित्व आहे? सरकारचं. त्या काळात इंग्रजांचं सरकार होतं, म्हणजे इंग्रज सरकाराचं दायित्व आहे. आणि का बरं त्याचं दायित्व आहे? कारण प्रत्येक व्यक्ती हा कर देतो. प्रत्येक व्यक्ती कर देतो की नाही? टाइम संपला का सर? संपला असेल तर नंतर घेता येईल कधीतरी. तुम्ही तसं सांगायचं. हा, तर आता कसं आहे, बरोबर बरोबर सांगितलं ना मग ते काहीच समजलं नाही. एक म्हण आहे, नळी फुंकेली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे, आहे ना? तर कोणाला काहीच समजायचं नाही. मग ते नळी फुकून काही उपयोग आहे का? म्हणून थोडस शिकवायचं, समजलं पाहिजे असं शिकवायचं. पुढच्या वेळी शिकवायचं. पुढच्या वेळी आणखी भेटू आपण, आणखी इथे जेवायला येऊ. इथं जेवण भेटतेस, आहे की नाही? हा हाल आहेच आपल्यासाठी. तर टाइम संपल्यानंतर मग सांगाल, ठीक आहे? तर महात्मा फुलेंचा दृष्टिकोन कसा आहे शिक्षणाविषयी? शिक्षण हा हक्क आहे, प्रत्येकाचा हक्क आहे. इथं बसलेल्या, घरी असलेल्या सगळ्यांचा हक्क आहे. आणि शिक्षण देणे हे सरकारचं दायित्व आहे. कारण त्या काळी इंग्रज सरकार होतं, ते काय घेत होतं आपल्याकडून? टॅक्स घेत होता, आहे ना? मग आता तुम्ही कर भरता की नाही? भरता का रे कर? किती कर भरता? किती कर भरता? हा, 5 म्हणजे काय? 5,000. 5 हा, कशावर कर भरता? 10,000. काय घेतलं म्हणजे कर भरता 10,000? उत्पन्न आहे का 10,000 तुमचा? हा 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 हा, काही हरकत नाही. हा, घर टॅक्स भरते ना तो, बरोबर आहे ना? घर टॅक्स भरते. हा, व्हेरी गुड. तर जो मीठ खातो, काय खातो? तो कर भरतो. जो मीठ खातो तो कर देतो, आहे की नाही? कोण मीठ खात नाही? आहे का असा कोणी? तो जो मीठ नाही खाणार? सगळेच जण खातात ना मीठ. हा, मिठाची जे किंमत लिहून आहे, मिठाची जे किंमत लिहिलेली असते, मिठाचं पाकिट पाहिलं तुम्ही? त्याच्यावर काय लिहिलेलं असते? हा हा, काय असते? किंमत. किमतीच्या आधी काय लिहिलेलं असते? MRP. MRP म्हणजे काय? जास्तीत जास्त किंमत. आणि त्याच्या खाली कंसात एक लिहिलेलं असते. हा, काय लिहिलेलं असते? वाचता येते? वाचून पहा. आहे ना? इथं लिहिलेलं असते MRP. इथे टाटाचं मीठ किती रुपयाचं आहे? व्हेरी गुड. हा, त्याला माहिती आहे. किती रुपयाचं आहे? तर हे जे 28 रुपये आहे, हे या मिठाची किंमत नसते. मिठाची किंमत अर्धीच राहते. आणि हे जे खाली ओढ लिहिलेली आहे, हे धरून ते 28 होते.
आलं लक्षात? काय लिहिलेली आहे? हा, सगळ्या प्रकारचे टॅक्सेस धरून, सगळ्या प्रकारचे टॅक्स धरून त्याची किंमत केलेली आहे 28 रुपये. त्याची किंमत किती केलेली आहे? पण त्याची ओरिजिनल किंमत मात्र 28 रुपये, टॅक्स धरून 28 रुपये आहे. तुम्ही साबणही घेतली, साबणावरही तसंच असते. तुम्ही चहाची पत्ती घेतली, त्याच्यावरही तसंच असते. प्रत्येक गोष्टीवर टॅक्सचे पैसे धरूनच किंमत लिहिल्या जाते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही टॅक्स भरता की नाही? आणि तुम्ही टॅक्स भरत असल्यामुळे हा टॅक्स सरकारला जमा होतो. आणि जेव्हा आम्ही टॅक्स देतो तर शिक्षण घेणे हा आमचा हक्क आहे की नाही? असं कोण म्हणते? हा, व्हेरी गुड. कोण सांगितलं? हा, हुशार आहे पोरगा. असं कोण सांगितलं? महात्मा फुलेने. किती वर्षाच्या आधी? हा, 1890च्या आधी आहे ना, कारण 1890 पर्यंत ते होते. आलं लक्षात? हा, हे समजलं? फुलेंचा बुद्धाचा दृष्टिकोन समजला? अज्ञान नाहीसे करणे हे तुमचं ध्येय असलं पाहिजे, तुमचा दृष्टिकोन असला पाहिजे. आणि महात्मा फुलेंचा दृष्टिकोन समजला? शिक्षण हा आमचा हक्क आहे आणि शिक्षण प्रोव्हाइड करणे किंवा शिक्षण आम्हाला पुरवणे हे सरकारचं कर्तव्य आहे. तर सरकार कर्तव्य आता पार पाडत आहे का? शाळा तर बंद होऊन राहिल्या, बंद होत आहेत की नाही? आता तर नवीन नियम येत आहे. 20 पर्यंत ज्याची पटसंख्या असेल त्या सगळ्या शाळा बंद होत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी दुसरा एक गोष्ट सांगितली आहे महात्मा फुलेंनी. हे गोष्ट घेऊन घेऊ. दुसरी कोणती गोष्ट सांगितली आहे तुम्हाला आठवते का? मी एक शब्द लिहून देतो, पुढचं तुम्ही सांगा. हा, व्हेरी गुड. कोणी सांगितलं? हा, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. आणि वित्त गेल्यामुळं काय झालं? सगळ्याचं खच्चीकरण झालं. मग खचले ना सगळे. म्हणून मी बस, हो, ओके. म्हणून मी अमर्त्य सरांना सांगितलं होतं की यायले जर खच्ची होऊ द्यायचं नसेल तर हे वित्त अतिशय महत्वाचं आहे. आपल्या संघटना येतच खच्ची होत आहेत. आपल्या संघटना कुठं खच्ची होत आहे? वित्तामध्येच खच्ची होत आहे. नाही तर आठवले साहेब कशाला तिकडे गेले असते, आहे का नाही? कशासाठी गेले ते? वित्तासाठीच गेले की नाही? गेले की नाही? आणखी काही कारण असू शकतात, पण हे महत्वाचं कारण आहे आणि याची साक्षरता असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? हा, तर विद्या म्हणजे काय? शिक्षण, ज्ञान, आहे की नाही? मती म्हणजे काय? हा, मती म्हणजे व्हेरी गुड. कोणी सांगितलं? उभं राहून सांगायचं, म्हणजे माझ्या लक्षात येते तो चेहरा, म्हणजे मी तो लक्षात ठेवतो, मी माझ्या डोळ्यामध्ये साचवून ठेवतो तो चेहरा, आहे की नाही? हा, कॅमेरा सारखा. मती म्हणजे बुद्धी. नीती म्हणजे काय सांगता येईल? नीती म्हणजे सदाचार. नीती म्हणजे
स्वतःच्या नीतीने वागणे, सत्सद विवेक बुद्धी वापरून वागणे. गती म्हणजे गती कॅपॅसिटी, काही काम करण्याची. हा, स्पीड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गती म्हणजे स्पीड. गती कधी येते माणसाला? जेव्हा त्याला संधी मिळतात. आज तशी परिस्थिती आहे का? संधी मिळते का? तुम्हाला किती चांगला क्रिकेट खेळता येत असेल, निवड होईल का? याचं कारणच असं आहे की आपल्याजवळ ते व्यवस्था नाही आहे. किती चांगलं गाणं म्हणता येत असेल तरी तुम्ही गानकोकिळा होऊ शकता का? कारण आपण ती व्यवस्था तयार केली नाही. आलं लक्षात? तर हे गती कधी येते? जर वित्त असेल तर. बिगर वित्तानं कोणाला गती येत नाही. माझ्याजवळ जर विद्या नसती तर माझ्याजवळ वित्तही नसतं, आणि वित्त नसतं तर मी तुमच्या समोर असतो का? हे एवढा एकामेकाशी संबंधित भाग आहे, आणि हा समजून घेणं फार महत्वाचं आहे. लोकांना पाठ खूप आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका विद्येने केले, पण त्याच्या जीवनामध्ये त्याचं काही इम्प्लिमेंटेशन. पाठ आहे का नाही? पाठ खूप आहे, पाठ आहे, पण त्याच्या जीवनामध्ये त्याचं काय इम्प्लिमेंटेशन आहे? त्यानं आपल्या जीवनामध्ये त्याचं काही केलं आहे का? त्याच्यावर काम, हे अतिशय महत्वाचं आहे. तर महात्मा फुलेंचा दृष्टिकोन तुम्हाला समजला? महात्मा फुले असं म्हणतात की ज्ञान अतिशय आवश्यक आहे. काय आवश्यक आहे? ज्ञान. ज्ञान. बुद्धही म्हणतात की तुम्ही ज्ञान मिळवा, अज्ञान नाहीसं करा. महात्मा फुले म्हणतात तुम्ही ज्ञान मिळवा. ज्ञान हे विद्येपासून मिळते. म्हणजे आपला शैक्षणिक दृष्टिकोन अतिशय आवश्यक आहे. तर आणि बाबासाहेबाचा एक दृष्टिकोन घेऊ, म्हणजे हा प्रश्न इथे खतम होऊन जाते. बाबासाहेबालाही वेळच लागेल. हा, काय हरकत नाही. त्याच्यानंतर तरी शाहू महाराजाचा दृष्टिकोन राहिलाच, पण बाबासाहेबाचा घेतो. बाबासाहेब माहिती आहे ना? एकच साहेब. हा, एकच साहेब. बाबासाहेबाचा दृष्टिकोन आहे. बाबासाहेबांनी सगळ्यात पहिले जी संघटना उभी केली त्या संघटनेचं काय नाव आहे? बाबासाहेबांनी जे सगळ्यात पहिले संघटना उभी केली त्या संघटनेचं नाव? हा, बहिष्कृत हितकारिणी सभा. कोणती आहे? आणि त्या सभेचं ब्रीद वाक्य काय होतं? वाचा. काय होतं? काय होतं ब्रीद वाक्य? स्पेलिंग सांगू? EDUCATE and ORGANISE. काय? हा, व्हेरी गुड. पहिलेपासून वाचत ना? पहिलेपासून नाही ना वाचत? व्हेरी गुड. उभी होऊन वाच मोठ्यानं. होय, पटकन उभी. समजलं? हा, एज्युकेट म्हणजे तसा याचा उच्चार एड्युकेट असा होतोय. तिनं बरोबर वाचलं.
आपल्याला सवय आहे एज्युकेट, है ना. एज्युकेट म्हणजे ज्ञान मिळवणे, शिकणे, शिकवणे. एज्युकेट म्हणजे शिकणे, शिकवणे. व्हेरी गुड. मग तुम्हाला शिकवा लागेल इथून गेल्यानंतर. आपल्या भावाले, आपल्या बहिणीले, समाजातल्या लोकायले तुम्ही काय काय शिकून गेले हे इथून गेल्यानंतर शिकवावं लागेल. ठीक आहे. तर इथे आपला तिसराच प्रश्न संपला आहे आणि 5 प्रश्नाचं माझं लेक्चर आहे. 2 प्रश्न बाकी आहे. नंतर कधीतरी जेव्हा नियोजन होईल तेव्हा 2 प्रश्न घेऊ. काय? हा, बहिष्कृत हितकारिणी सभा. हे जागा नव्हती म्हणून मी असं लिहिलं. बहिष्कृत. मी हे जे 3 प्रश्न समजावून सांगितले ते प्रत्येकाला समजले? कोणाला नाही समजले? सगळ्याला सगळ्याला समजले. खूपच हुशार आहात तुम्ही. हा हा, उद्या दुसरं नियोजन असेल ना, सरांना विचारावं लागते. असं आपल्या मतानं नाही हो. शिस्त आहे इथे, शिस्त आहे, संयम आहे, सातत्य आहे. आलं का लक्षात? कधी कोणी उठला ना कोणी लेक्चर घेतलं असं नाही होत. त्यांच्या वेळापत्रकामध्ये काय आहे ते त्यांना विचारावं लागेल आणि तेव्हा कुठं सांगावं लागतील. मी शिकवलेला जो हा भाग आहे समता सैनिक दलाची शैक्षणिक भूमिका, हा शिकून तुम्हाला आनंद झाला? पक्का? मला वाटलं झोपच येते का काय, थकून भागून आहात. याच्याविषयी काही कोणाच्या मनात शंका आहे? कोणाचे प्रश्न असेल तर विचारा. करा हिम्मत, कर रे हिम्मत. काही प्रश्न असेल तर विचारा. तर ठीक आहे. सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही मला ऐकून घेतलं. माझ्या लेक्चर मध्ये तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. तुम्ही हसले, हे महत्वाचं आहे. हसले की नाही? हा, तर हसून खेळून चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मी इथे माझं हे लेक्चर संपवत आहोत.